काल आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नसून फोटोशूट करण्याकरता आलेले आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री साहेबांनी फक्त आले, रोडच्या बाजूला रोडच्या खाली साईडला गाडी लावून गाडीच्या खाली उतरून शेताचा एक धुऱ्याच्या कोपऱ्याला थांबून पाहणी केली। आणि ते पण पाहणी कशा करता होती की सर्व लोकांना कळायला पाहिजे होतं की बाबा हा कृषी मंत्री आले होते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मंत्र्यांना व त्यांच्या नेत्यांना खुश करण्याकरता त्यांना जायचं होतं प्लेनने मुंबईला, तरी त्यांनी वाशिमहून येते वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये पिंपळगाव ह्या ठिकाणी गावी येऊन आणि रोडलाच आणि अचानक माझं काम असल्यामुळे माझ्या मित्राकडे गेलो होतो, तर त्यांच्याशी माझं बोलणं पण झालं। आज जवळपास कृषी मंत्र्यांनी फक्त फोटोशूट करण्याकरता नांदेड जिल्ह्याचा दौरा केला असं हे मला वाटते। तसंच आपल्या महाराष्ट्रामधले व आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी तर अक्षरशः डोळ्यात आसू यावे अशी त्यांनी कृत्य केले। कारण का कोणत्याही एकाही शेतकऱ्याच्या बांधावर न जाता त्यांनी पुलावर रोडवर थांबून त्यांनी स्वतः पाहणी केली। 2 ते 3 तासामध्ये पूर्ण नांदेडच्या जिल्ह्याची पाहणी होऊ शकते का? एक शेतकरी बांधव म्हणून, माझा शेतकरी मित्र पुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो सर्वांना, अशा लोकांपासून आपल्याला कितीतरी दूर राहावं लागणार। कारण का हा सत्य करतात हे काही करू शकतील, पण शेतकऱ्याची जी माती आहे माय माती तिच्याकडे बघायला यायला वेळ नाही। आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आणि लोकसभेचे खासदार साहेबांनी खूप फिरलेत, पण आमदार साहेबांनी तर आमच्या मतदारसंघामध्ये नायगाव तालुक्यामध्ये एवढा मोठा महापूर असताना त्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन बसले। बाहेर देशामध्ये जाऊन आमदार साहेबांनी आम्हाला तिथून सांगतात आमच्या जनतेला, आमच्या मतदारसंघाला, बाबा तुम्ही सुखरूप राहा, नदीच्या काठाला जाऊ नका। साहेब आमची वावरं खसून गेलेत, आमच्या जमिनी खसून गेल्यात, आमची पिकं वाहून गेलेत, तेव्हा तुम्ही का आल्या नाही? आत्तापर्यंत बी अजून बी एकही दौरा तुम्ही केला नाही। हे आम्हाला कुठेतरी लाज वाटायसारखा आमचा नेता भेटला, आम्हाला लोकप्रतिनिधी भेटला, एवढं बोलतो।